माजी सरपंच घुगे काका यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण त्यांचा कार्यक्रम मुलांनी आयोजित केलेला आहे। या प्रसंगात त्यांचे चिरंजीव डॉक्टर संदीप पाटील घुगे हे आमचे मित्रांचे मित्र असल्यामुळे त्यांनी मला आग्रह केला की आमच्या भागाकडे पाऊस हा भरपूर प्रमाणात पडतो, कधी कमी पडतो, पण आमच्या एरियात विहिरी आणि बोरवेल हे एकदम म्हणजे पावसाळा संपला का 2 महिन्यापर्यंत चालतात, नंतर ते एकदम कोरडे होऊन जातात। तर त्याविषयी आपण काही आमच्या गावासाठी माहिती द्यावं, त्या निमित्ताने मी इथे आलेलो आहे। विषय असा की आपण तुझं आहे तुझं पाशी, तू जग भुलला अशी। शेती हा विषय असा आहे, हा आपण जर नैसर्गिक केला तर आपल्या जमिनीमध्ये पाणी जिरतं। आपण रासायनिक खतं जास्त प्रमाणात वापर करत असल्यामुळे जमिनी कडक झाल्या, नापिकी झाल्या, त्याच्यामुळे ते पाणी जिरत नाही। हा एक मोठा पहिला मुद्दा आहे। आणि विहिरी कशा जिवंत करायच्या, मी 1 तास बोलू शकतो, पण मला 10 मिनिटं वेळ दिलेला आहे। तर यासाठी आपल्या जिथे विहीर असेल, समजा तुमचं 10 एकर जमीन आहे, ज्या भागाकडे तुमचा उतार असेल तिथे आपल्याला एक खड्डा करायचा आहे। त्या 25 बाय 25 किंवा 50 बाय 50 जेवढं क्षेत्र मोठं असेल तेवढं खड्ड्याची साईज आपण वाढवू शकतो। तर त्याच्यात आपल्याला लेअर टाकायचे आहेत, दगड, वाळू, रेती, जाड दगड, बारीक दगड। त्याच्यात एक सिस्टीम आहे, जे पाणी वाहून जातं तिथं आपल्याला ड्रम ठेवायचे आहेत। त्या ड्रमला एक आपल्याला फिल्टर सिस्टीम ठेवायची आहे। याला खर्च जास्त नाही आहे, साधारण 50 ते 60 हजार रुपये खर्च येतो। याविषयी मी मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मी वर्षा बंगल्यावर त्यांना निवेदन पण दिलं की महाराष्ट्र शासन विहिरींसाठी 5 लाख अनुदान देते। आज जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर त्या काही शेकडो विहिरी असतात, तर ते लाखो करोडो रुपये तुमचे आपल्या याच्यातून जातात अनुदानातून। तर तुम्ही जर हा प्रयोग करण्यासाठी आपल्या विहिरी 100% जिवंत होतात। 7.5 HP एक मोटर नाही तर 7.5 HP 2 मोठी चालतील, एवढी मी गॅरंटी देतो, ते पण 12माही। तर तुम्ही ज्या जुन्या विहिरी त्याच आपल्याला आपल्याला हे शोषखड्डा आहे, याचं नाव आहे अंडरग्राऊंड जम्बो शोषखड्डा। यूट्यूबला तुम्ही बघू शकता, नाना महाजन नगरदेवळा अंडरग्राऊंड जम्बो शोषखड्डा। तर मी ते निवेदन दिले, आज 2 वर्ष झाले, 2-2.5 वर्ष झाले। त्यांनी मला रिप्लाय दिलेला आहे की आम्ही याच्यावर विचार करू, पण सरकार हा चांगल्या गोष्टीसाठी विचार करत नाही। हे मला एक याच्यात दुःख म्हणजे खेद व्यक्त करण्यासाठी मला हे आज तुमच्यासमोर बोलू शकतो। हे जर केलं, 50,000 रुपये तुम्हाला खर्च आहे, तर प्रत्येकाची विहीर जिवंत होणार आहे, प्रत्येकाची। याविषयी आता मी सानप साहेब यांच्या शेतावर मी आता डेमो देणार आहे। हे आपला कार्यक्रम आटोपल्यावर जर कोणाला यायचं असेल तुम्ही त्यांच्या शेतावर यायचे, आपले माऊली सानप साहेब, तर तिथे तुम्ही या। मी माझे 2 शब्द एक शॉर्टकटमध्ये सांगितले। धन्यवाद, आभार, मला इथं बोलवलं त्याबद्दल।